यात आता मला हे सांगा की चला मी बांबू लावायचं ठरवलं, आता तुम्ही सांगताय की बांबूने किती उपयोग आहे, निसर्ग कसा वाचतोय, भविष्य काय आहे. मला आता माझ्याकडे शेतीचा तुकडा पडलेला आहे, कोरडवाहू आहे, पाणी काही नाही आहे आणि माझी इच्छा आहे की मला आता बांबूची शेती करायची आहे. तर मुळात ही करायची असेल तर किती साधारण एकर जमीन हवी आणि किती लागवडीचा खर्च किती आहे एकरी किंवा हेक्टरी? हे बघा, आता महाराष्ट्र सरकार हे देशातलं एकमेव सरकार असं आहे की रोजगार हमी योजनेमधून शेतकऱ्याला 1 हेक्टर बांबू लागवड करायला 7 लाख रुपये अनुदान देते. बरं. 7 लाख. तुमच्याकडे 2 हेक्टरच्या आत जर जमीन असेल, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तुम्ही अर्ज करायचं गावाच्या ग्रामसेवकाकडे किंवा कृषी सहाय्यकाकडे, तुम्हाला 7 लाख रुपये सबसिडी मिळते आणि ही सबसिडी 4 वर्षापर्यंत मिळते. रोपं सुद्धा तुमच्या घरला फुकट आणून दिली जातात. 1 हेक्टरमध्ये 1100 रोपं लागतात. आपल्याकडे रोप लावायची पद्धत अशी आहे की 3 साईजमध्ये आपल्याला रोप लावता येते. एक 3 बाय 3 मीटर, एक 4 बाय 4 मीटर आणि एक 5 बाय 5 मीटर. तुम्हाला तुमच्या जमिनीची प्रत बघून तुम्हाला ती लागवड करायची असते आणि मग तुम्हाला जेवढं लावायचं, ज्या साईजचं लावायचं, तुम्ही जर अर्ज केलात तर तुमच्या घरापर्यंत सरकार रोपं पुरवठा करतंय. नंबर 1. आता तुम्ही म्हणसाल की मी 2 हेक्टरच्या वरचं आहे, माझं काय? तर भारत सरकारची आता अटल बांबू मिशन योजना आहे. 10 हेक्टर जर तुम्हाला जमीन असेल तरी सुद्धा तुम्हाला 10 हेक्टर बांबू लागवड करायला अनुदान मिळते. पण जे अनुदान इथं MRGS मधून मिळते ते अटल बांबू मिशन मधून मिळत नाही, त्याचं जर वेगळं आहे. आणि आपल्याकडे आता नानाजी कृषी देशमुख संजीवनी योजना नावाची योजना पोखराच्या नावाने, त्याच्यात बी आपल्याला पैसे मिळतात. आणि मग ह्याच्यानंतर आणखीन जर काही प्रकार बदलणार असतील आणि काही लोकांना विशेष बाब म्हणून लावायचं असतील तर आता आशियाई बँकेकडून आपल्या मित्रांनी 4,300 कोटी रुपये बांबू लागवडीसाठी आणि इंडस्ट्रीसाठी या वर्षी द्यायचं ठरवलेलं आहे. जर तुम्हाला लागत असेल तर तिथेही तुम्हाला लावता येतात. आणि मग तुम्ही आता म्हणसाल की लावू कुठलं, का तर पुन्हा माणसाच्या मनात प्रश्न येते की बाबा काय लावायला पाहिजे. तर तुम्हाला गंमत सांगतो, जगामध्ये 1642 जाती आहेत बांबूच्या. बरं. माणसामध्ये कसं असतंय, माणसामध्ये जातीवर माणसं आहेत. लवार, सुतार, परीट, नावी, साळी, माळी वगैरे 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 कामावर जात आहे. तसं बांबूचं कामावर जात बदलते. तुम्हाला मासे धरायचे, फिश रॉड वेगळं. तुम्हाला पोलिसाच्या काट्या बनवायचे, त्याच्यासाठी बांबू वेगळं. तुम्हाला बासरी बनवायचे, बांबू वेगळं. तुम्हाला कापड बनवायचे, बांबू वेगळं. तुम्हाला ही डायरी बनवायचे, बांबूची जात वेगळी. तुम्हाला हे मग बनवायचंय, त्याच्यासाठी वेगळा. म्हणजे तुम्हाला ज्या ज्या वस्तू बनवायच्या तुम्हाला लागणाऱ्या कागद बदलायला वेगळा परत. हो बिलकुल. बायोमास हा जो कागद आपण बघतोय, हा कागद पण बांबूपासून तयार केला आहे. ही डायरी म्हणजे याच्या बाहेरचं कव्हर असो, याचा पेन, हे सगळं बांबूपासून तयार करण्यात आलेलं आहे. एक पिन सोडली धातूची तर सगळं हे या ठिकाणी बांबूपासून तयार करण्यात आलेलं आहे. यात पण आपण बघू शकतो की पेन पाशा पटेल साहेबांनी आणलेला आहे. हा पेनही पूर्णतः बांबूपासून तयार करण्यात आलेला आहे. हा मग आहे, चहाचा मग, कॉफीचा मग म्हणून ज्यावेळेला प्रवासात पण आपण त्याला सहजतेनं वापरू शकतो अशा स्वरूपाचा. याचंही आपण ही बॉडी बघू शकतो, बांबूपासून आहे. हा वॉटर कॅन्स आपल्याला सातत्यानं लागतात. थर्मासचाही जो आउटर सरफेस आहे तो सगळ्याचा सगळा बांबूपासून तयार केला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घड्याळ. या घड्याळाचं पूर्ण डिझाईन हे बांबूपासून तयार करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे मग हा बांबू फक्त वर दिसण्यापुरतं बांबूचं कवर अशा स्वरूपात नाही आहे, तर आतही खूप मोठ्या प्रमाणावर बांबूचा वापर जो आहे तो करण्यात आलेला आहे. अगदी त्याचं जे आतलं डायल आहे तेही बांबूच्या चटईपासून तयार करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे बांबूचा वापर जिथे हवा तिथे करता येतो. म्हणजे आपण घरामध्ये बांबूचे सोफे, बांबूच्या खुर्च्या, बांबूची घरं, ही आता बांबूची फ्लोरिंग, बांबूचं छत, बांबूच्या भिंती. अगदी बांबू म्हणजे साधारण वन्यजीवनामध्ये ज्या वेळेला आदिवासी हा बांबूचा सर्वतोपरी वापर करण्याचा प्रयत्न करतो आणि तो शहरी भागामध्ये, नागरी भागामध्ये उत्तम पद्धतीनं आधुनिक
स्वरूपामध्येही केला जाऊ शकतो, याचं हे उदाहरण आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.